SSC बोर्ड परीक्षेमध्ये सायन्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना कव्हर करायचे आहेत त्यांच्याकरता मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ जाईल. मित्रांनो स्पेशल सिरीज जी आपण स्टार्ट केली आहे. मित्रांनो सायन्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्याकरता मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल पेपर पॅटर्न जो आहे, कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात मित्रांनो ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ जो आहे हा आपण बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर आज आपण SSC सायन्स पार्ट 1 चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशनमधील हा लेक्चर नंबर 1 बघणार आहोत, ज्यामध्ये आज आपल्याला काही कॅन रिक्वायरचे क्वेश्चन्स आणि आपण फर्स्ट टर्म जो आहे चॅप्टरमधला जो फर्स्ट पॉईंट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर तो फर्स्ट पार्ट जो आहे, ठीक आहे, जो टॉपिक आहे तो म्हणजे कुठला, तर सर्क्युलर मोशन. कुठला असणार, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रीपिटल फोर्स. कुठला असणार, सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. हा आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचा आहे. तर त्याबद्दल आपण काही क्वेश्चन जे आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करूया. बघा, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय काय इफेक्ट त्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला की कन्सिडर हा एक बॉल आहे. ठीक आहे. आणि या बॉलवर समजा फोर्स अप्लाय झाला तर काय काय इफेक्ट होऊ शकतं. तर हा फर्स्ट इफेक्ट म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टची पोझिशन जी आहे हे काय होईल, चेंज. ऑब्जेक्टची पोझिशन जी आहे ही काय होईल त्या ठिकाणी चेंज होईल, म्हणजे चेंज देअर पोझिशन. सेकंड, या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्याने याची स्पीड पण काय होईल, चेंज होईल. स्पीड चेंज होईल. सेकंड म्हणजे काय, हा ऑब्जेक्ट डायरेक्शन पण चेंज होईल. ठीक आहे. आता डायरेक्शन कसं चेंज होणार, फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये आपण बॉलर जो आहे हा बॉल टाकेल आणि बॅट्समॅन जो आहे हा हिट करेल, तर बॉल टाकण्याची बॉलची डायरेक्शन आणि हिटमॅनची डायरेक्शन ही काय टोटल डिफरंट असेल, तर स्पीड आणि डायरेक्शन काय होईल, चेंज होईल. त्यानंतरचं जर पाहिलं आपण काय चेंज होऊ शकतं, तर फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टची साईज आणि शेप, साईज अँड शेप हा पण काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. ठीक आहे. ऑब्जेक्टची साईज आणि शेप चेंज होईल. तर एवढे इफेक्ट तुम्हाला त्या ऑब्जेक्टमध्ये फोर्स अप्लाय झाला तर त्या ऑब्जेक्टमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो. तर मित्रांनो सेकंड जो आहे, प्रिवियस इयरमध्ये तुम्ही न्यूटन लॉज तुम्ही शिकला असाल. ठीक आहे. न्यूटन लॉज. ठीक आहे. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ काय, सेकंड लॉ काय आणि थर्ड लॉ काय, हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कमेंट्स करा. ठीक आहे. आपल्याला क्वेश्चन येऊ शकतं न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. ठीक आहे. तर तुम्ही शिकलात 9th स्टँडर्डमध्ये, तर नक्की तुम्ही हे कमेंट्स करा कमेंट सेक्शनमध्ये काय होतं न्यूटन लॉज. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर. तुम्हाला कोणकोणते फोर्स माहीत आहेत, तर 3 टाईपचे फोर्स आहेत. तसे भरपूर टाईप्स आहेत पण आपल्याला 3 माहीत आहेत. ठीक आहे. 3 बघायचे. पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि तिसरा न्यूक्लिअर फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अप्लाय बिटवीन द अर्थ अँड मून. ठीक आहे. अर्थ अँड मून. ठीक आहे. तर फर्स्ट जो आहे तो कुठला असतं, GF म्हणजेच कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्ट होतं अर्थ आणि मूनमध्ये. ठीक आहे. आणखीन एखादा एक्झाम्पल, सन आणि अर्थ. ठीक आहे. यामध्ये कोणता असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड जो असतं तो असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. कुठला असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो असतो ना हे कशामध्ये लागतं. ठीक आहे. आणि थर्ड जो फोर्स असतो तो असतो न्यूक्लिअर फोर्स. कोणता असतं, न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे. असे आपल्याला 3 टाईपचे काय असतं फोर्स त्या ठिकाणी असतं. तर न्यूक्लिअर फोर्स कसं असतं, तर न्यूक्लिअर फोर्स इज ॲक्ट बिटवीन द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ठीक आहे. कशामध्ये असतं, प्रोटॉन अँड न्यूट्रॉनमध्ये. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे हा असतं 2 चार्ज पार्टिकलमध्ये. कशामध्ये, 2 चार्ज पार्टिकल. ठीक आहे. 2 चार्ज पार्टिकलमध्ये. दिज आर द फॅमिलियर फोर्स. आणि लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज द युनिव्हर्सल फोर्स. कोणता मित्रांनो, युनिव्हर्सल म्हणजेच काय की युनिव्हर्समध्ये अर्थमध्ये कुठल्याही ऑब्जेक्टवरती जो काही फोर्स अप्लाय होतं तो फोर्स म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. अर्थमध्ये कुठलाही ऑब्जेक्ट घ्या त्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या ठिकाणी अप्लाय होतं. दॅट इज द युनिव्हर्सल फोर्स. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी जर विचारलं व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर तुम्ही एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज द युनिव्हर्सल फोर्स. ओके. आता आपण आपल्या पॉईंटकडे येऊया. तुम्ही कमेंट्स करा केप्लर्स फर्स्ट सेकंड लॉ. ओके. आता आपल्याला फर्स्ट पॉईंट पाहायचं आपल्या ठिकाणी केप्लर्स सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन जर पाहायचं झालं तर सर्क्युलर मोशन जे एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजेच काय, आता एखादा ऑब्जेक्ट सर्कलमध्ये केव्हा फिरणार, तर जेव्हा त्यावरती आपण फोर्स अप्लाय करू एक्सटर्नली तेव्हाच तो सर्कलमध्ये फिरू शकतं, लिनियरमध्ये मूव्ह होऊ शकतं. ठीक आहे. तर आपण काय म्हणूया, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण पाहिजे आहे सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे ना हा आपण मेन्शन करू शकतो CPF न. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्स, CPF म्हणजेच कोण, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. काय असते, सेंट्रिपिटल फोर्स.
ओके, आता सेंट्रिपिटल फोर्सचं मिनिंग काय होतं तर मित्रांनो, सेंट्रिपिटल तुमच्या लक्षात आलं तर सेंटर म्हणजे काय सेंट्रिकडे आणि पिटल म्हणजे काय सिकिंग. सिकिंग म्हणजे काय अट्रॅक्शन. तर जो काही ऑब्जेक्ट आहे, जो काही बॉडी आहे हे अट्रॅक्ट होत आहे. काय होत आहे? अट्रॅक्ट होत आहे कुणाकडे तर टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर जे काही बॉडी आहे ते अट्रॅक्ट होत आहे कुणाकडे सेंटरकडे. दॅट इज नोन एज सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर आपल्याला पाहायचं आहे सेंट्रिपिटल फोर्स. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? ठीक आहे, सर्क्युलर मोशन काय असतं तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय की एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय झाला. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण कन्सिडर करूया, या ठिकाणी एक व्यक्ती आहे, पर्सन आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक स्ट्रिंग आहे, हाती दोरी आहे आणि याला दोरीला एक त्याने स्टोन अटॅच केला आहे आणि याने काय केलं, या स्ट्रिंगवरती फोर्स अप्लाय केला तर हा स्टोन जो आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. काय परफॉर्म करेल? सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. ओके, काय परफॉर्म करेल? सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. ठीक आहे, आता मित्रांनो हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. दॅट इज सर्क्युलर मोशन म्हणजे काय? वेन अ फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. जो काही ऑब्जेक्ट आहे हा सर्क्युलर मोशनमध्ये पार्ट आहे की वेन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ इज अ सर्क्युलर मोशन. बट मित्रांनो सेंट्रिपिटल काय म्हणायचं? वेन अ बॉडी इज मुव्हिंग अलॉंग द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, बॉडी जी आहे ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अलॉंगमध्ये काय होत आहे? सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. पण फिरत असताना मित्रांनो ही जी बॉडी आहे ही अट्रॅक्ट होत आहे कुणाकडे? टुवर्ड द सेंटर. कुणीकडे अट्रॅक्ट होत आहे? टुवर्ड द सेंटर इज नोन ॲज सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात येते का मित्रांनो? व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? आणि एखादा ऑब्जेक्ट जो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन केव्हा फिरेल? जेव्हा त्यावरती काय अप्लाय होईल? फोर्स अप्लाय होईल तेव्हा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे काय? फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. बघा, फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी. ठीक आहे, फोर्स हा बॉडीवरती ॲक्ट होईल. दे परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ते काय परफॉर्म करते? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दे परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे, आणि जो ऑब्जेक्ट जो आहे बॉडी जो आहे हा कुणीकडे अट्रॅक्ट होत आहे? सेंटरकडे अट्रॅक्ट होत आहे. दॅट इज नोन ॲज सेंट्रिपिटल फोर्स. त्याला आपण काय म्हणणार? सेंट्रिपिटल फोर्स मित्रांनो. आता क्वेश्चन काय राहतं? डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स विथ एनी वन एक्झाम्पल. तर त्या ठिकाणी तुम्ही सेंट्रिपिटल फोर्सची तुम्हाला डिफाईन द्यावं लागेल. ठीक आहे, डेफिनेटली द्यावं लागेल. आणि वन एक्झाम्पल काय? वेन द फोर्स एक्झर्ट ऑन द मून. ठीक आहे, आपण इथं बघितलं ना की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे अर्थ आणि मूनमध्ये ॲक्ट होते. ठीक आहे, तर या ठिकाणी कन्सिडर करा ही आपली सेंटर आहे अर्थ आणि हा मून आहे. ठीक आहे, तर हे अर्थ जी आहे ही या मूनवरती फोर्स एक्झर्ट करेल आणि आपल्याकडे अट्रॅक्ट करून टाकेल. तर हा जो मून आहे दीज आर मुव्हिंग किंवा परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ. वेन द फोर्स इज एक्झर्ट ऑन द मून अँड मून अट्रॅक्ट टुवर्ड द सेंटर अँड परफॉर्म द सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय होतं? द फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी they perform uniform circular motion and it's attracted किंवा it's directed toward the center of circle. ठीक आहे, ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि परफॉर्म करत असताना तो सेंटरकडे अट्रॅक्ट होत आहे. ठीक आहे, दॅट इज नोन ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ओके मित्रांनो, डिफाईन करली असेल. आता पण याच्याकडे फॉर्म्युलाकडे. आता फॉर्म्युला जर बघितला तर हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, स्टोन आहे. या स्टोनचं मास m एवढं आहे आणि हा ऑब्जेक्ट मूव्ह केल्यानंतर हा व्हेलॉसिटीमधील स्पीडमधील त्याची व्हेलॉसिटी v एवढी आहे आणि या ऑब्जेक्टपासून असणारं सेंटरचं डिस्टन्स हे r असतं. ठीक आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? CPF सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू काय असतं? mv². काय असतं? mv² अपॉन r. काय असतं? mv² अपॉन r. हा मित्रांनो सेंट्रिपिटल फोर्सचा काय असेल या ठिकाणी? फॉर्म्युला असेल. हा आपला पहिला फॉर्म्युला आहे मित्रांनो सेंट्रिपिटल फोर्सचा. CPF इज इक्वल्स टू mv² अपॉन r. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा. या ठिकाणी फोर्सचा पण एक फॉर्म्युला असतं. F इज इक्वल्स टू m इंटू ए. F इज इक्वल्स टू m इंटू ए. ठीक आहे, हा आपला फर्स्ट फॉर्म्युला. हा आपला सेकंड फॉर्म्युला. हा तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहात. m म्हणजेच मास असतं आणि ए म्हणजे ॲक्सलरेशन असतं. ठीक आहे, याच फॉर्म्युला आपण एका वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कमेंट्स करा काय असेल ते. F इज इक्वल्स टू काय असतं? ठीक आहे, F इज इक्वल्स टू m इंटू g असतं. ठीक आहे, तर ए म्हणजे कोण? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हा एस म्हणजेच कोण? समथिंग बट स्मॉल g असतं. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय की ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये परफॉर्म करत आहे, फिरत आहे
आणि कुणीकडे अटॅक आहे सेंटरकडे. हा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन मित्रांनो एक्झाममध्ये येऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, असेच आपण स्टेप बाय स्टेप जेवढे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत चॅप्टर फर्स्ट ग्रॅव्हिटेशनमधील आपण हल्ल्या 4 ते 5 पार्टमध्ये आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. सोबतच मित्रांनो सेंट्रिपिटल फोर्स यावरती मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला हा एम म्हणजेच मास असतं, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी असतं आणि आर म्हणजे काय असतं डिस्टन्स असतं. ओके मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळला असेल. कॉन्सेप्ट होतं मित्रांनो कॅन यू रिकॉल क्वेश्चन. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट्स करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि तुम्ही जर अजून फर्स्ट व्हिडिओ बघितला असेल हाऊ टू प्रिपेअर्ड पेपरचा जो काही प्लॅनिंग आहे कशी करायची तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही जाऊन ते बघू शकता मित्रांनो. ठीक आहे, भेट.